आपल्याला अनेक गोष्टी कॉमन सेन्सच्या वाटतात, नाही का? म्हणजे त्या उघडच असतात असं आपण गृहीत धरतो. पण समाजशास्त्र या सामान्य ज्ञानापलीकडे कसं बघतं? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण समाजशास्त्र आणि आपल्या रोजच्या सामान्य ज्ञानामधली ही दुसरं रेषा जरा जवळून पाहणार आहोत. चला तर थेट मुद्द्यालाच हात घालूया. एक प्रश्न जो नेहमी विचारला जातो, समाजशास्त्र म्हणजे फक्त मोठमोठे शब्द वापरून सांगितलेलं आपलं कॉमन सेन्स आहे का? हा प्रश्नच या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे आणि तो आपल्याला या विषयाच्या दोन्ही बाजूंना बघायला भाग पाडणार आहे. चला तर मग चर्चेची पहिली बाजू पाहूया, म्हणजे त्या लोकांचं मत जे म्हणतात की समाजशास्त्र आणि सामान्य ज्ञान हे मुळात एकच आहेत. पाहूया हा दृष्टिकोन काय सांगतो. तर या होय गटाचं म्हणणं काय आहे बघा. हेगेलसारखे विचारवंत म्हणतात की सगळं तत्वज्ञान आपल्या रोजच्या अनुभवातूनच येतं. शुट्झ आणि लखमनसुद्धा याच मताचे आहेत. आणि मग येतात उत्तराधुनिकतावादी. ते तर म्हणतात की समाजशास्त्र काही श्रेष्ठ वगैरे नाही, कारण जगात एकच अंतिम सत्य असं काही नसतंच. आणि गिडेन्स तर एक खूपच इंटरेस्टिंग मुद्दा मांडतात. ते म्हणतात की समाजशास्त्रातले शोध हळूहळू लोकांचा कॉमन सेन्स बनून जातात. हे समजून घ्यायला अँथनी गिडन्स यांचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. विचार करा, पूर्वी लग्न म्हणजे एक पवित्र बंधन मानलं जायचं. पण जेव्हा समाजशास्त्रीय अभ्यासातून घटस्फोटांचे आकडे, वैवाहिक समस्या समोर येऊ लागल्या, तेव्हा हळूहळू अरे लग्न म्हणजे एक रिस्क आहे ही गोष्ट आपल्या कॉमन सेन्सचा भाग बनली. म्हणजे बघा कसं समाजशास्त्रीय संशोधन आपल्या रोजच्या विचारांना आकार देतं. पण थांबा, कहाणी ते संपत नाही. आता आपण नाण्याच्या अगदी दुसऱ्या आणि एकदम विरुद्ध बाजूकडे वळूया. एक असा प्रतिवाद जो समाजशास्त्राला एक कठोर विज्ञान मानतो, सामान्य ज्ञानाच्या पूर्णपणे विरोधात. या विचाराच्या मुळाशी आहे प्रत्यक्षवाद किंवा पॉझिटिव्हिझम. आता हा काय प्रकार आहे? तर सोप्या भाषेत हा दृष्टिकोन म्हणतो की समाजशास्त्र हे फिजिक्स किंवा केमिस्ट्रीसारखंच एक विज्ञान आहे. आणि सायन्समध्ये मला वाटतं किंवा सगळे म्हणतात याला काही जागा नसते, बरोबर? इथे फक्त वस्तुनिष्ठ तथ्य, पुरावे आणि निरीक्षणं चालतात. त्यामुळे यांच्या मते कॉमन सेन्स हा वैज्ञानिक अभ्यासासाठी पूर्णपणे निरुपयोगी आहे. आणि या विचाराला एमिल डर्खाइम यांच्या एका वाक्याने अगदी टोकदार बनवलं. ते काय म्हणायचे बघा, की कॉमन सेन्स म्हणजे दुसरं काही नाही तर आपले पूर्वग्रह आहेत, आपले बायसेस. आणि जर समाजाचा वैज्ञानिक अभ्यास करायचा असेल तर या पूर्वग्रहांना बाजूला फेकून द्यावंच लागेल, नाहीतर आपले निष्कर्ष चुकणारच. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण दोन टोकं बघितली. एक म्हणतं दोन्ही एकच आहेत, दुसरं म्हणतं अजिबात नाही. मग आता काय? चला एक असा दृष्टिकोन पाहूया जो या दोघांमध्ये कुठेतरी एक मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात अर्थनिर्णयात्मक किंवा इंटरप्रिटिव्हिस्ट दृष्टिकोन. हे लोक काय म्हणतात? ते म्हणतात की समाजशास्त्राने लोकांच्या कृतींचा अभ्यास करायला हवा. लोक असं का वागतात? कारण त्यांच्यामागे काहीतरी हेतू असतो. आणि हे हेतू कुठून येतात? तर त्यांच्या संस्कृतीतून आणि त्यांच्या कॉमन सेन्समधून. म्हणूनच सामान्य ज्ञान हा काही अडथळा नाहीये, उलट तो एक समाजशास्त्रीय खजिना आहे ज्याचा अभ्यास करायला हवा. त्याचं जजमेंट न करता त्याचा अर्थ लावायला हवा. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गंगेचं पाणी. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर ते पाणी प्रदूषित असू शकतं, पण लोकांचा कॉमन सेन्स, त्यांची श्रद्धा काय सांगते की ते पाणी पवित्र आहे आणि या श्रद्धेमुळे लोक ते पाणी पितात. आता अर्थनिर्णयात्मक समाजशास्त्रज्ञ याला चूक म्हणणार नाही. तो या श्रद्धेचा अभ्यास करेल, या कृतीमागचं का समजून घेण्याचा प्रयत्न करेल. चला ही थिअरी आता एका प्रत्यक्ष उदाहरणातून समजून घेऊया. विषय आहे गरिबी. बघूया कॉमन सेन्स आणि समाजशास्त्र यात काय फरक दिसतो. गरिबीबद्दल विचारल्यावर कॉमन सेन्स काय सांगतो की लोक गरीब आहेत कारण ते स्वतःच जबाबदार आहेत. ते आळशी असतील किंवा त्यांचा बुद्ध्यांक कमी असेल, म्हणजे दोष व्यक्तीचा. पण समाजशास्त्र याच्या एकदम पलीकडे बघतं. ते म्हणतं थांबा, व्यक्तीला दोष देण्याऐवजी व्यवस्था बघा, समाजातली विषमतेची रचना बघा, कामाची उपलब्धता बघा, मिळणारा पगार बघा. फरक लक्षात येतोय ना? एक व्यक्तीवर बोट ठेवतंय तर दुसरं थेट व्यवस्थेवर. आणि याच मुद्द्याला जोडून एक दुसरी गोष्ट आहे. प्रयत्न केले की कोणीही यशस्वी होतं हे वाक्य आपण किती वेळा ऐकतो, नाही का? हा कॉमन सेन्सचाच एक भाग आहे. पण समाजशास्त्र याकडे कसं बघतं? ते म्हणतं की ही समजूत भांडवलशाही व्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. कसं? कारण जर कोणी अयशस्वी झालं तर दोष व्यवस्थेचा नाही तर त्या व्यक्तीच्या कमी प्रयत्नांचा आहे असं चित्र उभं राहतं. म्हणजे बघा, एक साधं वाटणारं वाक्य कसं मोठ्या आर्थिक सामाजिक व्यवस्थांना आधार देतं. आता आपण ह्या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत आणि समाजशास्त्राचं जे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं शहाणपण आहे ते आता आपण पाहूया.
पीटर बर्जर यांचं हे वाक्य सगळं काही सांगून जातं. समाजशास्त्राचं पहिलं शहाणपण हे आहे की गोष्टी जशा दिसतात तशा नसतात. सामान्य ज्ञान आपल्याला वरवरचं चित्र दाखवतो, पण समाजशास्त्र आपल्याला त्या चित्राच्या मागे दडलेले नमुने, दडलेल्या सामाजिक शक्ती ओळखायला शिकवतं. हेच या विषयाचं खरं सौंदर्य आहे. तर मग हा सगळा विचार ऐकल्यावर जाता जाता एक प्रश्न, आपल्या रोजच्या आयुष्यातली अशी कोणती कॉमन सेन्सची गोष्ट आहे ज्याच्यावर आज नव्याने प्रश्न विचारला जाऊ शकतो? नक्की विचार करून बघा.